पनवेल महानगरपालिकेत बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांबद्दल शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केलेल्या आरोपांना भारतीय जनता पार्टीकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे। भाजपचे नेते आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की बिनविरोध निवडणुका या कोणत्याही दबावामुळे नव्हे तर समोर तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळेच होतात। प्रीतम म्हात्रे म्हणाले की गेल्या महापालिका निवडणुकीत मी इथून निवडून आलो। या निवडणुकीत मात्र समोर सक्षम उमेदवार उभा करता न आल्यामुळे शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांनी माघार घेतली। बिनविरोध निवड ही लोकविश्वासाची आणि संघटनात्मक ताकदीची पावती असते। ते पुढे म्हणाले की आज शेतकरी कामगार पक्षाची अशी अवस्था आहे की ज्या जागांवर ते जोमाने लढायचे त्या जागा शिवसेना उभाठा गटाला आणि मित्र पक्षांना द्याव्या लागत आहेत। इतकेच नव्हे तर वर्षानुवर्षे शेका पक्ष लढवत असलेल्या पारंपरिक जागाही त्यांना सोडाव्या लागत आहेत। याचाच अर्थ शेका पक्षाकडे उमेदवारच उरलेले नाहीत। अशा परिस्थितीत केलेले आरोप हे राजकीय निराशेतून आलेले असून त्यात कोणताही ठोस तथ्य नाही। भाजप महायुतीची ताकद अधोरेखित करत प्रीतम म्हात्रे यांनी विश्वास व्यक्त केला की बिनविरोध झालेल्या जागा वगळता येणाऱ्या पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीचे 66 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील। एकूणच पनवेलमध्ये महाविकास आघाडी आणि शेतकरी कामगार पक्षांकडून होणारा आरोप हे राजकीय अस्तित्वाच्या संकटातून आलेले असून जनतेचा कौल आणि संघटनात्मक बळ हे भाजप महायुतीच्या बाजूने ठामपणे उभे आहे, असे चित्र या निवडणुकीत स्पष्ट दिसून येत आहे। आमचे नवीन शिलेदार आणि पनवेल महापालिकेतील जे 6 शिलेदार बिनविरोध निवडून आले या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा। आणि याचं सगळं श्रेय भारतीय जनता पार्टी आणि सर्व हे समस्त कार्यकर्ते आणि नेतेगण यांना जाते। आणि तुम्हाला एकच सांगतो की जर बाळाराम पाटील साहेब असं म्हणत असतील तर खरोखर मला असा प्रश्न पडतो की बाळाराम पाटील साहेब असा प्रश्न कसा करू शकतो। कारण ज्या प्रभाग 18मध्ये गेल्या मी स्वतः होतो आणि तिथे निवडून आलो, आता त्यांना एवढं कळलं पाहिजे की जर मी इकडे आहे तर तुमच्याकडे साधे उमेदवार नाही। जर बिनविरोध कशामुळे होतात, समोरासमोर तुल्यबळ उमेदवार लागतात। आणि तुम्ही आज बघताय की जे उमेदवार समोर होते त्यांची पण बाईट जाऊन तुम्ही घ्या, हे मी तुम्हाला पत्रकार म्हणून मी नक्की सांगेन। आणि मग तुम्हाला कळेल कीच काहीतरी पैशाचा हाव आणून बोलायचं, मला वाटतं हे बाळाराम पाटील साहेबांसारख्यांना सोबत नाही। कारण खरोखर जे उमेदवार आहेत आता ते गेल्या वेळेचे सोबत कोण आहे, फक्त मी नाही आहे। कारण मी पहिलेच जाहीर केलं की मी विधानसभेनंतर मी निवडणूक ही नगरपालिकेची महापालिकेची लढणार नाही। तुम्ही बघा ज्या ज्या सीट बिनविरोध झाल्या त्यांच्यासमोर कोण उमेदवार दिलेत, पहिली गोष्ट ते बघा। आणि माझा एकच प्रश्न आहे की जे मी सांगेन की ह्या पहिले सगळ्या सीट शेका पक्षाकडे होते, आज त्या सीट तुम्हाला अर्ध्या शिवसेनेकडे द्यायला लागल्या। यांच्यावरूनच उमेदवारांची परीक्षा होते असं त्याचं मला एक सांगा, यंत्रणा महाविकास आघाडी झाली नक्कीच मी तुम्हाला सांगेन की जिथे आपल्या सीटच तुम्हाला उभ्या करता आला नाही आणि उभ्या तर सोडा अर्ध्या सीट तुम्ही महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना दिल्या आणि त्याच्यानंतर उमेदवार बघितले तर उमेदवार पहिले कुठेतरी कार्यरत असतात। जसं आता मला सांगतात की ममताचं देखील माझ्या मिसेसचं नाव घेतात की नौक्या आहेत। 15 वर्षापूर्वी माझं लग्न झालं आणि माझ्या जेमध्ये चॅरिटेबल संस्थेमध्ये सोशल वर्कमध्ये ते खूप पुढे। तुम्ही मलाच कशाला विचारता, तुम्ही सगळं जाऊन बॅकलॉग बघा की त्याच्यामध्ये तुम्ही इंस्टा FB हे तर काही खोटं बोलणार नाही, ज्या पोस्ट पडतात त्याच तुम्हाला सांगून जातील। आणि माझ्या सहकारी नगरसेविका प्रीतीताई असतील, सहकारी नगरसेविका मोकर मॅडम असतील, सारिका बघत असतील आणि आत्ताच्या नवीन या सगळ्या सख्या असतील, या सगळ्यांसोबत ती नेहमी असते। त्याच्यामुळे काहीतरी उगीच कुठेतरी बोलायचं, मला वाटतं याच्यातच या सीट बिनविरोध झाल्या आणि याच्यातून अजून रिझल्ट दिसतोय। हे देखील तुम्ही आजच माझं वाक्य लिहून ठेवा की 66च्या वर ह्या बिनविरोध झालेल्या सोडून सांगतो, ह्या बिनविरोध झालेल्या सोडून 66च्या वर म्हणजे 71 सीट भारतीय जनता पार्टी लढते आणि उर्वरित महायुतीमधील आमचे घटक पक्ष लढतात। तर याच्यात नक्कीच आम्ही 70च्या वर आकडा घालण्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला आजच